गोडाऊन वायरिंग. ब्लॅकबोर्डवर गोडाऊन वायरिंगचा वायरिंग डायग्राम दिलेला आहे. यात L1, L2, L3 असे 3 दिवे आहेत आणि त्याच्या नियंत्रणासाठी पहिला SP स्विच, दुसरा 2 वे स्विच, तिसरा 2 वे स्विच जोडलेला आहे. याप्रमाणे याहीपेक्षा जास्त संख्येत आपल्याला दिवे जोडता येतात. पहिला SP स्विच असतो, बाकी सर्व 2 वे स्विच असतात आणि या डायग्रामप्रमाणे त्याचं वायरिंग केलं जाते. यात पहिला स्विच ऑन केला तर पहिला दिवा ऑन होतो, दुसरा स्विच ऑन केला तर दुसरा दिवा ऑन होतो, पहिला ऑफ होतो, तिसरा स्विच ऑन केला तर तिसरा दिवा ऑन होतो, दुसरा ऑफ होतो. याप्रमाणे पुढचा दिवा ऑन होत जातो, चालू होत जातो आणि मागचा दिवा विझत जातो. शेवटपर्यंत आपल्याला जाता येते गोडाऊनमध्ये. आणि परत येताना शेवटचा स्विच, आता या ठिकाणी तिसरा स्विच आहे, तिसरा स्विच ऑफ केला तर तिसरा दिवा ऑफ होतो, त्यावेळेस दुसरा दिवा ऑन होतो. नंतर दुसरा स्विच ऑफ केला तर दुसरा दिवा ऑफ होतो, त्यावेळेस पहिला दिवा ऑन होतो आणि पहिला स्विच ऑफ केला तर पहिला दिवासुद्धा ऑफ होतो. याप्रमाणे याला गोडाऊन वायरिंग, गोदाम वायरिंग असं म्हटलं जाते. हा एक कंडिशन वायरिंगचा प्रकार आहे. गोडाऊन वायरिंग डायग्राम आणि लेआउटप्रमाणे या बोर्डावर केसिंग PVC केसिंग कॅपिंगच्या साहाय्याने गोडाऊन वायरिंग करण्यात आलेलं आहे. यात L1, L2, L3 3 दिवे आहेत. S1, S2, S3 3 स्विचेस आहेत. यातील पहिला स्विच SP स्विच आहे आणि इतर स्विच जे आहेत ते 2 वे स्विच आहेत. आता हे कंडिशन डायग्राम याला म्हटलं जातं. कंडिशन डायग्रामप्रमाणे वायरिंग केलेलं आहे. गोडाऊन वायरिंग किंवा गोदाम वायरिंग याला म्हणतात. आता यात होते काय तर पहिला स्विच ऑन केला तर पहिला दिवा ऑन होतो, दुसरा स्विच ऑन केला तर दुसरा दिवा ऑन होतो, त्यावेळेस पहिला ऑफ होऊन जातो. तिसरा स्विच ऑन करताच तिसरा दिवा ऑन होऊन दुसरा दिवा ऑफ होतो. याप्रमाणे यापुढे पाहिजे तेवढे दिवे आणि पाहिजे तेवढे स्विचेस, जेवढे दिवे तेवढे स्विच आपल्याला जोडावं लागतात आणि ते डायग्रामप्रमाणे जोडून गोडाऊन वायरिंग करता येते. आता परत येताना शेवटचा स्विच म्हणजे या ठिकाणी तिसरा स्विच आहे, तो ऑफ केला तर तिसरा दिवा बंद होऊन दुसरा दिवा चालू होईल. दुसरा स्विच बंद केला, दुसरा दिवा बंद होऊन पहिला दिवा चालू होईल आणि पहिला स्विच बंद केल्यावर पहिला दिवासुद्धा बंद होतो. याप्रमाणे हे वायरिंग असते. म्हणजे मध्ये जाताना पुढचा दिवा चालू होतो, मागचा दिवा विझत राहतो, पुढचा दिवा चालू होतो, मागचा दिवा विझत राहतो आणि परत येताना एक एक स्विच बंद करत आलो आपण तर मागचा दिवा विझतो आणि पुढचा दिवा चालू होतो, मागचा दिवा विझतो आणि पुढचा दिवा चालू होतो. याप्रमाणे हे गोडाऊन वायरिंग असते.